या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रीतम श्रीकांतला सांगत असतो की आदित्य आणि पारूला भेटायला गेल्यानंतर त्या दोघांनी तेथे काय काय मज्जा केली हे सगळं प्रीतम श्रीकांतला सांगत असतो. आदित्य आणि पारू दोघेही प्रिया आणि प्रीतमला जेवण वाढत असतात. एक ताट रेडी करून आदित्य आजीला जेवण देतो. त्यानंतर आदित्य प्रिया आणि प्रीतमला म्हणत असतो, घ्या घ्या घ्या, सुरू करा. प्रीतम म्हणत असतो, अरे तू पण बस ना. प्रिया पण म्हणत असते, हो या ना. परंतु आदित्य म्हणत असतो, तुम्ही दोघं घ्या ना, मी नंतर बसतो, पारूसोबत बसतो ना. प्रीतम म्हणत असतो, दोघे पण आत्ताच बसा मग. परंतु आदित्य नाही असं म्हणत असतो. आदित्य म्हणत असतो, अरे मी जरा खाऊन आलो होतो ना मगाशी बाहेरून, त्यामुळे आता भूक नाहीये, तुम्ही सुरू करा ना प्लीज. त्यानंतर प्रीतम उठून आदित्यच्या हाताला पकडतो आणि तो आपल्या बाजूला आदित्यला घेऊन येतो आणि तेथे बसवतो. त्यानंतर आपल्या समोरची प्लेट प्रीतम आदित्यच्या समोर देतो. आदित्य म्हणतो, हे काय? यावर प्रीतम म्हणतो, भरव मला, आज दोन्हीही भाऊ एकाच ताटात जेवणार आहेत. असं म्हणून प्रीतम आदित्यला भरवायला सांगत असतो. आदित्य प्रीतमला जेवण भरवत असतो. दुसरीकडे प्रिया सुद्धा पारूला खाली बसवते आणि आपल्या हाताने पारूला भरवत असते. पारू सुद्धा एक एक घास प्रियाला भरवत असते. दोघीही एकमेकींना भरवत असतात. इकडे प्रीतम सुद्धा आदित्यला भरवत असतो. त्यानंतर सर्वांचं जेवण आटोपतं. जेवण आटोपल्यानंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात. आदित्य विचारत असतो, आवडलं ना जेवण? यावर प्रीतम म्हणत असतो, हो आवडलं. यावर आदित्य म्हणतो, तशी माझी बायको सुंदरच स्वयंपाक करते. प्रीतम म्हणत असतो, माहिती आहे हां, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर प्रीतम प्रियाला म्हणत असतो, प्रिया आपण या दोघांसाठी जे गिफ्ट आणलंय ते द्यायचं आहे का यांना? आदित्य म्हणत असतो, अरे वा, गिफ्ट वगैरे आणलंय यांनी आपल्यासाठी. यावर प्रीतम म्हणतो, मग असंच थोडी येणार. प्रीतम आदित्यला म्हणत असतो, अरे बघ ना, आवडेल तुला, पारूला पण आवडेल. त्यानंतर प्रीतम बॅगमधून ओल्या नारळाच्या करंज्या काढून आदित्यच्या हातामध्ये देतो. त्या करंज्या बघून आदित्य खूप खुश होतो. प्रिया म्हणत असते, हो काल रात्रीच बनवल्यात आईंनी. आदित्य लगेच तो डब्बा खोलतो आणि त्यातील एक करंजी घेऊन खात असतो. एवढ्यातच प्रीतम त्याच्या हातातून तो डब्बा घेतो आणि म्हणतो, पण तुला नाही आवडत ना ओल्या नारळाच्या करंज्या? यावर आदित्य म्हणत असतो, वेडा आहेस का? अरे ओल्या नारळाच्या करंज्या आवडत नाही, आईच्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या सोडणार आहे का मी? त्यानंतर आदित्य म्हणतो, सॉरी, पण या सगळ्या करंज्या माझ्या आहेत. यावर प्रीतम म्हणत असतो, खा बाबा, खूप आहेत, खा तू. आदित्य करंज्या खात असतो आणि म्हणत असतो, सुख हे तर स्वर्ग सुख आहे. त्यानंतर प्रीतम म्हणत असतो, दादा उद्या लक्ष्मीपूजन आहे रे आणि तू घरी नाही आहेस, तुझ्याशिवाय दिवाळी कशी सेलिब्रेट करायची यार? आणि आता प्रियासारखीच पारू सुद्धा या घरची सून आहे, बरोबर? अरे मग लक्ष्मीपूजन दोघांच्याही हस्ते व्हायला पाहिजे ना. यावर प्रिया म्हणत असते, पारू माझ्या आधी हा मान तुझा आहे, तू लक्ष्मीपूजन करायला हवं. पारू म्हणत असते, नाही प्रिया मॅडम, मला खात्री आहे तुम्ही सगळं पूर्ण जबाबदारीनिशी पार पाडाल. त्यानंतर आदित्य म्हणत असतो, ओके, मी तुम्हाला यातली एक एक करंजी देऊ शकतो हां, पण एकच हां. त्यानंतर आदित्य सर्वांना एक एक करंजी देतो. प्रीतम करंजी घेऊन सांगत असतो, हे बघ एकच घेतली. त्यानंतर प्रिया आणि प्रीतम घरी जायला निघत असतात. आदित्य आणि प्रीतम एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आजी म्हणत असते, राम लक्ष्मणाची भेट झाल्यासारखं वाटतंय. यावर प्रीतम म्हणतो, आजी तुझा नातू आहेच रामासारखा, मला लक्ष्मण होता आलं हे माझं भाग्य आहे. असं म्हणून प्रीतम हसत असतो. त्यानंतर आदित्य प्रीतमला सांगत असतो, प्रीतम प्लीज काहीही करून आजीच्या मुलाला शोधून काढ. आजीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, तिने त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. प्रीतम म्हणत असतो, हो मी करतो, तू फोटो पाठव फक्त. यावर आदित्य हो असं म्हणतो. फोटो पाठवल्यावर मी लगेच कामाला लागतो, प्रीतम म्हणत असतो. त्यानंतर प्रीतम आणि प्रिया दोघेही आदित्यला नमस्कार करतात. त्यानंतर प्रीतम आणि प्रिया पारूला सुद्धा नमस्कार करतात. पारू एका डब्यातून लाडू भरून प्रियाच्या हातामध्ये देते. त्यानंतर प्रीतम आणि प्रिया आजीला नमस्कार करतात आणि म्हणतात, येतो गा आजी. त्यानंतर प्रीतम पुन्हा आदित्यला मिठी मारतो. आदित्य आणि प्रीतम दोघांच्याही डोळ्यातून पाणी आलेलं असतं. त्यानंतर आदित्य आणि पारू प्रिया आणि प्रीतमला सोडायला बाहेर जातात आणि हे सगळं प्रीतम श्रीकांतला सांगत असतो. प्रीतम म्हणत असतो,
एकंदरीत ना एकदम कमाल गेला दिवस. श्रीकांत म्हणत असतो, नशीबवान आहेस बाबा, दिवाळीच्या दिवशी सख्या भावाबरोबर वेळ घालवलास. यावर प्रीतम म्हणतो, एक मिनिट, तुम्ही सुद्धा काही कमी नशीबवान नाही आहेत. तुम्ही सुद्धा घालवलात ना माझ्या भावाबरोबर वेळ. श्रीकांत म्हणतो, मी? प्रीतम म्हणतो, हा. श्रीकांत म्हणत असतो, कधी? नाही रे, शक्यच नाहीये. काहीतरी बोलतोयस तू. यावर प्रीतम हसत असतो. प्रीतम म्हणतो, नाही बाबा, तुम्हाला खोटं बोलायला जमत नाही ना, मग नका बोलू ना. त्यानंतर श्रीकांत म्हणतो, हो भेटलो, आदित्यला भेटलो. पारूला नाही भेटता आलं, पण आदित्यला भेटलो. खरं सांगू का, आदित्य आणि पारू सोबतच खरं सुख आहे. प्रीतम म्हणतो, करेक्ट आहे बाबा. दुसरीकडे आदित्य पारूला म्हणत असतो, आज येताना ना आजीसाठी छान साडी घेऊन येतो. पारू म्हणत असते, हो चालतंय. तेवढ्यातच आजी आत येते. आजीला खूप खोकला लागलेला असतो. पारू आणि आदित्य मिळून आजीला खाली बसवतात. पारू आजीला पाणी देते. त्यानंतर आदित्य आजीला पकडून खाली झोपवतो. आजीची तब्येत खूपच बिघडलेली असते. पारू आजीचे पाय चोळत असते आणि आदित्य आजीचे हात हातामध्ये घेऊन सारखा चोळत असतो. तेवढ्यातच तेथे डॉक्टर येतात. आदित्य आणि पारू खूप घाबरलेले असतात. त्यानंतर डॉक्टर आजीला चेक करत असतात. आदित्य म्हणत असतो, डॉक्टर प्लीज काहीही करून आजीचा खोकला थांबवा, तिला ते सहन नाही होत आहे डॉक्टर. पुढे आदित्य म्हणत असतो, डॉक्टर प्लीज तुम्ही पैशांची काळजी करू नका, आपण वाटेल तेवढा खर्च करू, परंतु तुम्ही तिचा खोकला बरा करा हो. त्यानंतर डॉक्टर आदित्यला बाहेर घेऊन जातात. बाहेर आल्यानंतर डॉक्टर आदित्यला म्हणत असतात, हे बघा, तुम्ही कितीही पैसा लावलात तरी सुद्धा आजी काही बरी होणार नाही. तिच्याकडे काही फार दिवस राहिले नाही आहेत. आदित्य म्हणत असतो, डॉक्टर प्लीज असं नका म्हणू. हे बघा, पाहिजे तर आपण तिला हॉस्पिटलला ॲडमिट करूयात. डॉक्टर म्हणतात, हो, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. त्यांना घरातच आनंदात ठेवा. खरं तर आजी इतके दिवस जगेल असं वाटलंच नव्हतं, पण तुम्ही आल्यापासून ती खूप आनंदात आहे. तिचं आयुष्य वाढल्यासारखं झालंय. तुम्हाला एक सुचवू का? आदित्य म्हणत असतो, हो बोला ना. शक्य झालं तर आजीची शेवटची इच्छा पूर्ण करा. तुमच्या वडिलांना बोलून घ्या. मुलाला पाहिल्याशिवाय आजीचा जीव काही जाणार नाही. यावर आदित्य ओके असं म्हणतो. त्यानंतर डॉक्टर म्हणतात, काळजी घ्या, मी निघतो. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. पारू सुद्धा बाहेर आलेली असते. पारू आदित्यला म्हणत असते, आदित्य सर, काहीही करून आजीची भेट त्यांच्या मुलाबरोबर व्हायलाच हवी. आदित्य म्हणत असतो, हो पारू, मी आधीच प्रीतमला कामाला लावलंय. त्यांना सांगितलंय काहीही झालं तरी आजीच्या मुलाचा शोध लागलाच पाहिजे. त्यानंतर आदित्य पारूला म्हणतो, पारू तू आजीची काळजी घे, मी कामाला जाऊन येतो. त्यानंतर पारू आत जात असते. एवढ्यातच तो चाळीतला गुंड तेथे येतो आणि पारूला आवाज देतो, वहिनी, आदित्य दादा कामावर चाललेत. पारू मात्र त्याला इग्नोर करून आत जात असते. एवढ्यातच तो गुंड म्हणतो, थांबा ना, कुठे चाललेत? हे बघा, वहिनी कोणती मदत लागली ना तर सांगा ना मला, मी आहे ना मदतीला. त्यानंतर तो गुंड खूप घाणेरड्या नजरेने पारूजवळ बघत असतो. त्यानंतर तो गुंड म्हणत असतो, हे बघा, मी तुमच्यासाठी दूध आणलंय. ते काय आहे ना, घरात म्हातारी आजी आहे, तिला जरा दूध पाजा, बरं वाटेल तिला. पारू मात्र काहीही न बोलता त्याला इग्नोर करून आत निघून जाते. दुसरीकडे श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो, झाली सगळी तयारी? अहिल्या म्हणत असते, हो झाली आहे. अहिल्या म्हणत असते, प्रीतमला विचार ना, तो तयार झालाय का, त्याला ऑफिसला पण जायचंय. त्यानंतर श्रीकांत प्रीतमला आवाज देत असतो. प्रिया आणि प्रीतम दोघेही बाहेर येतात. श्रीकांत म्हणत असतो, झाली तयारी? यावर प्रीतम म्हणतो, हो, ही काय, तयार झालो आहे, आता ऑफिसलाच निघेन. त्यानंतर श्रीकांत म्हणत असतो, प्रीतम, स्टाफला दिवाळी बोनस वाटप झाल्यानंतर लवकर घरी ये हां. तुम्हा दोघांना आज लक्ष्मीपूजनाला बसायचं आहे. हे सगळं दिशा ऐकत असते. प्रीतम म्हणतो, बाबा, लक्ष्मीपूजनाशी आमचा काय संबंध? हे बघा, मला माहिती आहे की लक्ष्मीपूजनाला ना थोरल्या मुलाने आणि सुनेने बसायचं असतं. तुम्ही एक काम करा ना, आजच्या दिवसासाठी पारू आणि दादाला बोलवूनच घ्या. हे ऐकून अहिल्या लगेच प्रीतमला म्हणत असते, प्रीतम. प्रीतम म्हणतो, आई नको ना, आणि प्रीतम तेथून निघून जातो. त्यानंतर प्रिया अहिल्याला म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, मी समजवते प्रीतमला, ते बसतील पूजेला. दुसरीकडे दिशा म्हणत असते, हा कसा परत येतो तेच मी बघते. काहीही झालं तरी आजचं लक्ष्मीपूजन मीच करणार.
असं म्हणून दिशा तेथून निघून जाते. दिशा आत येते आणि एका मुलाला फोन लावते. दिशा म्हणत असते, तिथे त्याच्या केबिनमध्ये तुला 2 बॉक्सेस दिसत आहेत. तो मुलगा हो असं म्हणत असतो. दिशा त्याला म्हणत असते, त्यातला एक बॉक्स उघड. तो मुलगा लगेच एक बॉक्स उघडतो आणि त्यातील एक लाडू घेतो आणि म्हणतो, थँक्यू मॅडम, हॅपी दिवाळी. यावर दिशा म्हणत असते, ए मूर्ख, खाऊ नकोस. नाही म्हणजे तुला तुझा जीव प्यारा असेल तर खाऊ नको, कारण तो लाडू त्या प्रीतमसाठी आहे. यावर तो मुलगा म्हणत असतो, म्हणजे मी समजलो नाही. दिशा म्हणते, तुझ्या बॉसला म्हणजे प्रीतम किर्लोस्करला हा लाडू जाऊन भरवायचा. तो मुलगा म्हणत असतो, अहो एवढंच ना, मग काम झालंच म्हणून समजा. त्यानंतर दिशा टेबलवरील दुसरा बॉक्स सुद्धा उघडायला सांगते. तो मुलगा लगेच टेबलवरील दुसरा बॉक्स उघडतो आणि आत बघतो तर आतमध्ये पैशांचे बंडल असतात. दिशा म्हणत असते, हा बॉक्स तुझ्यासाठी आणि तेथे मिठाई खाल्यानंतर जे काही घडेल त्याचं लाईव्ह अपडेट मला इथे फोनवर पाहिजे, कळलं? आणि काही अडचण वाटली तर लगेच मला इथे फोन कर. तो मुलगा हो असं म्हणत असतो. त्यानंतर दिशा फोन ठेवते. तो मुलगा ते पैसे बघून खूप खुश झालेला असतो. दुसरीकडे प्रीतम संपूर्ण स्टाफला दिवाळी बोनस वाटप करत असतो. दिशाने फोन केलेला तो मुलगा सुद्धा लाईनमध्ये शेवटी असतो. त्याच्या हातामध्ये मिठाईचा एक बॉक्स असतो. तो मुलगा प्रीतमच्या समोर जातो आणि म्हणतो, सर तुमचं तोंड गोड करायचं होतं. यावर प्रीतम म्हणतो, का? एवढी काय आनंदाची बातमी घेऊन आलायस तू? यावर तो मुलगा शांतच बसतो. दिशा इकडून त्याला सांगत असते, बोल काहीतरी. दिशा इकडून सांगत असते, तुला मुलगा झालाय सांग. यावर तो मुलगा प्रीतमला म्हणत असतो, मला मुलगा झालाय ना? प्रीतम म्हणतो, वा वा, क्या बात आहे हा. त्यानंतर प्रीतम आपल्या हातातून ते एन्व्हलप त्या मुलाला देतो आणि त्याला कॉंग्रॅच्युलेट करतो. तो मुलगा सुद्धा थँक्यू सर असं म्हणतो. त्यानंतर प्रीतम अजून एक एन्व्हलप त्या मुलाला देतो. तो मुलगा म्हणत असतो, हे कशाला सर? यावर प्रीतम म्हणतो, अरे ठेव रे, घे. हे बघ, अशा वेळेला एक्स्ट्रा पैसे असावेत. बाळाची आणि बाळाच्या आईची दोघांचीही काळजी घे, कळलं? तो मुलगा हो असं म्हणून प्रीतमला थँक्यू असं म्हणत असतो. दिशा इकडून त्या मुलाला म्हणत असते, त्याला खायला सांग लाडू. यावर तो मुलगा म्हणत असतो, सर तोंड नाही गोड केलं. प्रीतम म्हणतो, अरे राहीलच ना. प्रीतम त्याच्या हातातील मिठाईच्या बॉक्समधला एक लाडू घेतो आणि त्या मुलाला पुन्हा कॉंग्रॅच्युलेट करतो. तो मुलगा मात्र एकटक प्रीतमकडे बघत असतो. यावर प्रीतम म्हणतो, हो बाबा, खातो आहे, हे बघ. असं म्हणून प्रीतम त्या मुलाच्या समोरच तो लाडू खात असतो. हे बघून तो मुलगा खूप खुश होतो आणि आदित्यला थँक्यू असं म्हणून तेथून निघून जातो. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.